Hello, Mike. Hello, hello. Hello, hello. What?
देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे. देवाला जागविण्यासाठी मंदिरात सकाळी भोपाळी पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये कुंकू बारीच्या कपाळी पाहिजे. आम्हा सारख्या कलाकारांची बाग फुलविण्यासाठी या केळसकर बंधन सारखे माळी पाहिजे. आणि आम्हा दोन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी जमलेल्या मायबाप रसिक जणांची फक्त एक जोरदार टाळी पाहिजे. फक्त एक जोरदार टाळी पाहिजे. मंडळी, तुमच्या टाळ्या मिळाल्या तर कार्यक्रम करायला खूप सोपं जाईल नाही का? वैदेही शहरात पहिल्याच कार्यक्रमात सांगून गेल्या की मी खेळची वाघीण आहे. पण खरं सांगतोय मंडळी, या वाघिणीची शेपटी नाही कापली असती तर नावाचा जगन्नाथ बुवा नाही लागला. आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे मला कार्यक्रम सादर करायचा आहे. नाही तर या वाघिणीला बिना शेपटीची घरी जायला केली असती. दादा, तुझ्या तालुक्याचं नाव आहे खेळ, पण जगन्नाथ बुवा तुला आज लावेल वेळ. मंडळी, मी भजनी बुवा असल्याने पेटी वापरतो सुरुवातीला, परंतु मोठं स्टँड इथे उपलब्ध नसल्या कारणाने मी अशीच सुरुवात करणार. नाही तर काही लोकांमध्ये बुवाने शायनिंग साठी पेटी लावली की काय. कोणाला काही शंका असेल तर मी जे गाणी बोलून दाखवेन ती गाणी तुम्ही मला पेटीवर वाजवायला सांगा. जर ती गाणी मी पेटीवर वाजवली नाही तर मी माझ्या खर्चाने आलो आणि माझ्या खर्चानेच घरी जाईल. आयोजकांकडून 20 रुपये घेणार नाही. सुरुवात करूया कार्यक्रमाला. हिंदू धर्माचा गणेश चतुर्थी आणि बरोबर काळापासून आपल्या कोकणामध्ये गणेश जयंतीचा उत्सव, गणेश चतुर्थीचा उत्सव अगदी मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. आणि या उत्सवाचं, या चतुर्थीचं औचित्य साधून मुक्काम फणसवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे केळसकर बंधूंच्या वतीने आज या ठिकाणी शक्तीपराचा भव्यतेचा सामना आयोजित केलेला आहे. विशाही जगतांतर्गत मुक्काम पोस्ट कुरगाव तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड आणि प्रतिस्पर्धी शाखेला कुमारी वैदेही विवेक शेलार. प्रथमतः मी आयोजकांचा आणि नियोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतोय की आपल्या माध्यमातून या परिसरातील माझ्या रसिकजनांच्या दर्शनाचा योग आला. या रसिक वर्गाची सेवा करण्याची संधी आपल्यामुळे मिळाली हे मी माझं भाग्य समजतोय. तुम्हाला माझ्या या सर्व केळसकर बंधू आणि केळसकर परिवारातील सर्व बंधू भगिनी या सर्वांना माझा मी शाहीर मनाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. आज या कार्यक्रमासाठी
मला बँड वादक म्हणून लाभले आहेत ते माझे मित्र माझे बंधू प्रणिती विमयते उर्फ दोदो तसेच ढोलकी वादक अनिकेत जी पास्ते कीबोर्ड वादक कीर्तन परब ऑक्टोपॅड वादक अमोल गाणेकर या सर्वांना माझा जाहिरी मानाचा मुद्रा तसेच आज या ठिकाणी आपल्यासमोर जे नृत्य सादर करत आहेत ते माझे नृत्य कलाकार नवदू धर्म नृत्य कलापती गोठणवाडी खेळ या सर्वांना माझा जाहिरी मानाचा मुद्रा या मंडळाचे व्यवस्थापक प्रसाद गोटर अनिकेत गोटर यांनाही सुद्धा माझा जाहिरी मानाचा मुद्रा तसेच आज या ठिकाणी मला कोर्स म्हणून साधेत आहे ते माझे मोठे बंधू पांडुरंग हांडीकोड तुकाराम हिंगीकर प्रवीण हांडीकोड कृष्णा मिंटाळकर या सर्वांना माझा जाहिरी मानाचा मुद्रा करून तसेच आजच्या माझ्या प्रतिस्पर्धी जाहिरात कुमारी वैदेही विवेक शेलार व त्यांचे वडील वैदे विवेक शेलार या दोघांनाही माझ्या जाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या कार्यक्रमाला आयोजकांच्या सूचनेनुसार आयोजकांच्या नियमांचं पालन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे माझ्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व उपस्थित मायबाप रसिक जनता जनार्दनाचे आशीर्वाद आहेत अशी अपेक्षा बाळगून आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र नटराजा नटेश्वरा गौरी नंदना सुखहे गौरी नंदना रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदामाई प्रभू रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदामाई माता पार्वती माझ्या गणाचे गुणगान गाय मारुती रायाला करमेण माता अंजनीच्या पायी मारुती रायाला करमेन माता अंजनीच्या पायी गुणवंत यशवंत कीर्तिवंत होण्याचा दिला आशीर्वाद अशीच होती आम्हा तीन लेकरांची माझी रमा गुरु रमेश आहे माझ्या ज्ञानाची खाण गुरु रमेश आहे माझी ज्ञानाची खाण
वशिष्ठ संदीपान द्रोणाचार्यापदी मजसाठी आहे गायनाचे दिले शिक्षण गायनाचे दिले शिक्षण जवळ घेऊनी प्रेमान भजनानी शक्ती तुर्यात गाजे कीर्ती माझी माय बाप आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वादा दोडून कर तुझी समोर दोडून कर तुझी समोर करीतो मी वंदना करीतो मी वंदना आळवितो यारणा हे देवा आळवितो यारणा मी तुझ शिवगौरी नंदना आळवितो यारणा मी तुझ शिवगौरी नंदना
माझे हे मन निर्विकार दुर्वा करती तुझी आठवण सोबतीचे क्षण कपाळीच्या गंधासाठी कोटी सूर्य तेज तुझे कोटी सूर्य तेज तुझे येऊ दे गायना येऊ दे आरवी तो यारा शिवलोरी नंदना जोडून कर तुझी आस मोर जोडून कर तुझी आस मोर करीतो मी वंदना करीतो मी वंदना तो यारा चिंतामणी श्री गजानन महामाया भगवती सरस्वती नगर तालुका श्रीवर्ध अखंड कुडगाव अखंड तुरे अखंड शंभूराज घालण्याचा श्री वामदेव पारेकर का जागमाता हाट करणे माऊली सहित खडगावकरांची माय काळाबाई तुझा सुकाई आई तुझा श्री नवदेव तरुणामृत जंगलापद गोंडलवाडी यांचा माझी आई रमाईच्या चरणी या जगन्नाथ बुवाचा गुरु रमेश देवता आज या ठिकाणी जो माझा आवाज आपल्यापर्यंत अगदी प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करत आहे आणि खरोखरच ज्यावेळी कार्यक्रम ठरला त्यावेळी माझा मित्र माझा भाऊ दोदो यांचे म्हणून सांगितलं आहे त्याने अगोदरच सांगितलं की बुवा साऊंडचा नाद नाही करायचा आणि खरोखर त्याचा इथे मला प्रत्यय आलेला आहे. अप्रतिम दादा आपली साऊंड सिस्टम आहे. आपलं नाव आई ऑडिओ साऊंड सर्व्हिस. मनापासून आपल्याला शहरी मानाचा मुजरा करतो. सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे होतं परंतु ते
चुकून राहिलं गेलं दिलगीर व्यक्त करतो आणि अशाच सहकार्याची आपल्याकडून अपेक्षा बाळगून कार्यक्रमाची सुरुवात तशीच ठेवतोय. खूप गायनाला सुद्धा मजा येत आहे. हरे विग्रहत्या गणेशा शिवगौरीचा तुरंदन मनोभावे तुझला करीतो त्रिवार हेवंत. अरे वाहितो दुर्वापुरे लावितो चरणी उघडून चंदन साऱ्या भक्तांचा वाली तू गणेशा यावे सारी तोडून तुझ विण देवा शुभ कार्य कधी ना घडले. तुझ विण देवा शुभ कार्य कधी न घडले. तुझा विण राहिले ते सारे तरडले. तुझे गोड रूप माझ्या नयनात जडले. देवा तुझे गोड रूप माझ्या नयनात जडले. म्हणून तुझ्या दर्शनाला बाप्पा गणराया माझे पाऊल पडले. करता कर्मिता देवा तुझी अनाथांच्या नाथा. करता कर्मिता देवा तुझी अनाथांच्या नाथा. मनोभावे तव चरणी नित्य ठेवितो तुझे गुण गाण्याची बुद्धी द्यावी जगन्नाथ. देवा तुझे गुण गाण्याची बुद्धी द्यावी जगन्नाथा. मद पामरा स्मरण यावे देवा तुझे गुण गाता. मुशकावरी 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 यावे तुरणार. मुशकावरी यावे तुरणार. उशीर वेळ माझा लागले मना गणा. वेळ माझा लागले मना गणा. वेळ माझा लागले मना.
स्तवन गण झालेला आहे आणि आता बोलणार आहोत आपण गवळणीकडे, नाही का? तुला दिसला मनमोहना त्या कुंजवना साध घालते मी पुन्हा पुन्हा मनमोहना त्या कुंजवना साध घालते मी पुन्हा पुन्हा कर भेटीचा नवा बहाना वाट पाहते तुझी काना येना तुझवर ना मनमोहना त्या कुंजवना. मंडळी, खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर भेटीसाठी कानाला पाहणे करायची काही गरज नसायची. भेटीसाठी पाहणे करायची गरज कोणाला असायची? गवळणीला पाहणे करून काहीतरी आपल्या सासू सासऱ्याला नंद जावं त्यांना काहीतरी पाहणी करून ती कानाला भेटायला यायची. कृष्णाला पाहणी करायची गरज नव्हती. कृष्ण कोणाच्या मिठीत नव्हता. म्हणून कृष्ण ज्यावेळी या राधेला या गवळणीला भेटायला जातो त्यावेळी ती जवळ बोलवते, पण कृष्ण काय बोलते का? राधे ऐकना चल कुंजवना. हे राधे, हे खेळच्या राधे, तुला नाही वेळ लागली तर जगण्याला त्याला वेळ लागलाच असेल. खरं सांगतो मंडळी, मी मोठेपणा नाही बोलत. आम्हाला काही फालतू बोलण्याची गरजही नाही लागत. आमचा हा प्रज्वल शक्तीग्रह आहे, हाच लोकांवर छाप टाकतो. आता काही जाहिरांकडे काहीच नाही, त्यामुळे त्यांना ते फालतू बोलण्याशिवाय पर्यायही नाही दादा. त्यांना ते बोलावंच लागतं. पण आम्ही काही बोललो नाही तरी आमचा कार्यक्रम ईश्वर कृपेने उठतो. कालचा कार्यक्रम उदारी गणवी यांच्याबरोबर मानगावमध्ये झाला, एकदम अप्रतिम कार्यक्रम. पण हा शाकाहारी आहे, तो कालचा कार्यक्रम मांसाहारी होता. तेवढा फरक आहे त्याच्यामध्ये, कारण आम्ही शाकाहारी करतो आणि मांसाहारी करतो. जसे आयोजक सांगतील त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम सादर करतो. आजच्या आयोजकांनी जे आम्हाला सांगितलेले आहे त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम सादर करणार आहोत. लक्ष असू द्या. राधे ऐकना चल कुंजवना मी गोकुळीचा आहे ग शहाणा कशाला करू मी ग बहाना. राधे राधे झोपू नको. अरे सपनात आली कमाल झाली राणी मुखर्जी नटी. सपनात आली कमाल झाली राणी मुखर्जी नटी. या वैदेहीला मारीन मिठी, आज वैदेहीला मारीन मिठी. मंडळी, तिचा भाऊ म्हणून मारेल मिठी. तिचा किती केला तरी मोठा भाऊ आहे मी. भाऊ म्हणून मिठी मारायला काय हरकत आहे हो? म्हणून राधे ऐकना चल कुंजवना मी गोकुळचा आहे ग शहाणा कशाला करू मी ग बहाना. तुझाच आहे मी दिवाना. अरे मी तुझा दिवाना आहे तर मला बहाना करायची काय गरज आहे? तुझ्या भेटीसाठी माझी तडफड आहे, माझा जीव आहे तुझ्यावर. तू कधी येशील असं मला होतंय, तर मी बहाना कशाला करू? ज्याला अडचण असते त्याला बहाना करावा लागतो, नाही का? सध्याच्या परिस्थितीत तेच चाललंय. पण कृष्णाला बहाना करायची गरज नाही. देवांचा देव तो गोकुळीचा. म्हणून कशाला करू मी ग बहाना, तुझाच आहे मी दिवाना. घेऊन जवळ कवर राधे. मगाशी बोलतो ना मी,
अरे नटीला मारली मिठी मिया त्या नटीनं मारली मिठी घेऊन जवळ भाऊ म्हणू ना चुकीचा अर्थ नका काढू राधे ऐकणा आपल्या गौडणीकडे आपल्याला ओळायचं आहे सप्तसुरांची उधळण झाली मोह कुंजवणी अरे सप्तसुरांची उधळण झाली मोह कुंजवणी प्रेम ऋतुहा बहन गेला राधे जगानी मणी शिरवत गेल्या राधेला शिरवत गेल्या राधेला त्या साऱ्या कडून गवळणी शिरवत गेल्या राधेला त्या साऱ्या मिळवणी गवळणी कारण झाली दिवाणी राधाच्या कानाला पाहताच क्षणी कानाला भेटल्या धावती येते रोजच लपून छपून अरे कानाला भेटल्या धावत येते रोजच लपून छपून हिला वेळ नसायचा त्यामुळे हिला लपून छपून काहीतरी बहाणं करून यावं लागायचं कानाला बहाणे करायची त्याला गरज नव्हती म्हणून हृदय स्पर्शी हा पावा ऐकण्या असते नेहमी टपून नात प्रेमात हिने बघा ठेवलं हो जपून नात प्रेमात हिने बघा ठेवलंय हो जपून या कान्हाच गोड नाव हिने आपल्या या जगन्नाथाच गोड नाव हिने आपल्या हृदयावर ठेवलंय छापून जगन्नाथ म्हणजे कानाच आहे ना का नाथांचा नाथ जगन्नाथ देवाचा चौथाला आहे कृष्ण म्हणून गौरीकडे लक्ष असू द्या राधे हात तुझा जेव्हा मी गंधर्ला प्रेमात तुझ्या देहभान विसरला राधे हात तुझा जेव्हा मी गंधर्ला प्रेमात तुझ्या देहभान विसरला ओढ माझा लागली मना सांगतो मी पुन्हा पुन्हा मन माझ चोरलंस ग मन माझ चोरलंस ग ये आता वृंदावना वाट तुझी राधे बघतो हा कना 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 वाट तुझी राधे बघतो हा गोड माझा लागली मना सांगतो मी पुन्हा पुन्हा मन माझं चोरलंस ग ये आता वृंदावना वाट तुझी राधे बघतो हा कना वाट तुझी राधे बघतो हा कना राधे जवळ
केला ना ठिकाण घेतली ना माघार हसत मुखाणी करती प्रेमाचा स्वीकार माझा आधार जीवनाचा सार देवराजे धरलं तुझ्यावर आणि तो शिकार आहे मनात होतो तुझा आहे मनात आठवण तुझी येते मना येते गणक्षणा वाट तुझी राधे बघतो हाताला वाट तुझी राधे बघतो हाताला वाट तुझी राधे बघतो हाताला राधे कधी होई हर्ष कधी तो संघर्ष अजूनही आठवतो तुझा ओढ स्वर्ग त्याग परामर्श वर्षानुवर्ष तुझा माझा प्रेमाचा तारे घेते आदर्श मंडळी शब्दाकडे लक्ष द्या मनी हुर हुर राहू कैसा दूर मनी हुर हुर राहू कैसा दूर त्यापुढ हा जीव झाला कर्मेण तुझा विना वाट तुझी राधे भक्तो हाताला वाट तुझी राधे भक्तो हाताला शक्तीपुराच्या
प्रतिस्पर्धी शाहिरात वैदेही विभाग शेलार याने आम्हाला प्रश्न केलेला आहे की मदमोदूची उंची किती। हा त्यांचा प्रश्न आहे। प्रश्नाचं उत्तर नक्की दुसऱ्या बाजूला देण्याचा प्रयत्न करेन, परंतु आमचा वैदेही मॅडम यांना आमचा प्रश्न आहे की भिल्लांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी, भिल्लांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी ज्यावेळी आपलं लग्न ठरवलेलं असतं, आता राजाची मुलगी म्हटल्यानंतर सर्व व्यवस्था असते नाही का, ज्यावेळी आपलं लग्न ठरलेलं असतं आणि आपल्या लग्नाच्या वेळी अनेक प्राण्यांचा जीव जाणार असतो, बोकड बकऱ्या तिचा बाप कापणार असतो पाहुण्यांसाठी, आणि म्हणून त्या प्राण्यांचा जीव जाऊ नये म्हणून शबरी अर्ध्या रात्री पळून गेली। तेव्हा त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने, आताच्या शबऱ्यांची खूप वाईट परिस्थिती आहे, आताच्या शबऱ्या अगोदरच आपल्या बाबाला सांगतात माझ्या कामातून स्टाफ येणार आहे नाही का, कोंबड्यांचं नाही चालणार त्यांना, तो बोकडाच चालले आताच्या शबऱ्या असू दे, तर आपण जिथं खाल्ले तर आपल्याला त्यांना घालावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नसतो। आणि त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने, मला वाटतं वैदेहीने बापाला सांगून ठेवलं असेल की माझे पण कोणतरी स्टाफ येणार आहेत, तर त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीनेच करावं लागेल नाही का। आता कलाकार म्हटल्यानंतर आमच्यासारखे बुवा पण जाणार, पण आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही मालकरी असल्यामुळे आम्ही काही मांसाहार करत नाही, परंतु करणारे काय आहेत त्यामुळे तिला कापावंच लागणार ते। आणि म्हणून ती शबरी माता अर्ध्या रात्री पळून गेली, आणि त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने कोणत्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला व का घेतला, आमचा प्रश्न आहे। ते तसे तर द्या, जबरदस्ती अजिबात नाही। या गावचं ग्रामदैवत आई सुकाई माता, या ग्रामदेवतेवरून सुंदर असं गीत आपल्या समोर सादर आहे, लक्ष असू द्या। या कापसा गावाच्या भक्तजनांची तू कृपेची सावली, आणि या कापसा गावाच्या भक्तजनांची तू कृपेची सावली, तिच्या या भक्तीची वाट साजीर भोजीर रूप तिथे शोभून रावळी, साजीर भोजीर रूप तिथे शोभून रावळी, या गावाची ग्रामदैवता आई माझी सुकाई म्हणून झिम पाणी हे भाव संकट काळी होई भक्तांची वाली, हे भाव संकट काळी होई भक्तांची वाली, पूर्वी बगीचा भक्तांचा, पूर्वी बगीचा भक्तांचा,
आई हो दिया माई हा कोई कुणिया भक्तांची हा कोई कुणिया भक्तांची देते ही साथ या कापसर गावान या कापसर गावान जुळविल सुकाईशी नाथ या कापसर गावान जुळविल सुकाईशी नाथ संकटकारी होय भक्तांची वारी भक्तांचा आई हो दिया माई आपण कोणिया भक्तांची आपण कोणिया भक्तांची देते ही साथ या सरगावान जुळविल सुकाईशी नाथ या सरगावान जुळविल सुकाईशी नाथ भाव संकटकारी होई भक्तांची वारी भक्तांचा आई हो दिया माई हा कोई कुणिया भक्तांची देते ती साथ या आई हो निराकरला मंडळी खरं मला सांगते प्रत्येकाच्या गावामध्ये ग्रामदैवत असतं आणि ते ग्रामदैवत काय करतात तर गावामध्ये जे विघ्न येत असतात त्या विघ्नांना गावाच्या बाहेरच ठेवण्याचं काम करतो आणि प्रत्येकाला आपल्या ग्रामदैवतेबद्दल स्वाभिमान असावा गर्व असावा माझं सुद्धा ग्रामदैवत श्री रामदेव कार्यक्रम जातमाता घाटकरी त्या ग्रामदेवतेचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम करत नाही आणि ज्यावेळी माझ्या ग्रामदेवतेचं नाव घेतो तो कार्यक्रम यशस्वी झाल्याशिवाय राहत सुद्धा नाही म्हणून या सुद्धा मातेचं सुद्धा या गावाला वरदान लागलेलं आहे म्हणून सांभाळी सांगतकारी आई हो निराकरणार भक्तांसाठी जाते पाठी देई विघ्नांना हद्दपार तिच्या नावाचा महिमा मोठा तिच्या नावाचा महिमा मोठा वरती निघाला या सरगावान जुळविल सुकाईशी नाथ या सरगावान जुळविल सुकाईशी नाथ तोला पाहून गुण गाऊन मला आनंद मनी खूप सागे चंद होई आनंद अस तुझ वरचे रूप तोला पाहून गुण गाऊन मला आनंद मनी खूप
लागे थंड होई आनंद अस सोजवळचे रूप शिमग्याच्या तणामध्ये तिथे समुद्रा मुळात या सातार गावान तुळबिळ तुकाईची नाथ या सातार गावान तुळबिळ तुकाईची नाथ संकटकारी होई भक्तांची वाली कळवी भक्तीचा भक्तांचा आई हो दुनिया मारी आकोई दुनिया भक्तांची आकोई दुनिया भक्तांची देते ती साथ या सातार गावाला गुरुविल तुकाईची नाथ या सातार गावाला गुरुविल तुकाईची टूर्स अँड ट्रॅव्हल्स मालक प्रवीण केळसकर यांच्याकडून या सुकाई देवीच्या गीतासाठी 500 रुपयाचं भव्य पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आम्हाला आहोत ऋणावर धन्यवाद. तसेच या गावचे सर्वात ज्येष्ठ नागरिक हवा जाईल तिथल्या अड्यावरी हवी हवा राहुल भाई हा घर दैतावान विकास लाखाचं बक्षीस लावा राहुल भाई हा घर दैतावान विकास लाखाचं बक्षीस लावा मानवी नहार केली पार मानवी नहार केली पार वर्ष 100 मानवी नहार केली पार वर्ष 100 कापसाळगावचं रत्न हे मोठ सीताराम केळसकर कापसाळगावचं रत्न हे मोठ सीताराम केळसकर या कापसा गावाची शान बाबा सीताराम केळसकर या कापसा गावाची शान बाबा सीताराम केळसकर यांची पाहून कीर्ती साऱ्या गावाला वाटेल यांची पाहून कीर्ती साऱ्या गावाला वाटेल त्यांच्या आयुष्याची नाही येणार त्यांच्या आयुष्याची नाही येणार कोणालाही कारण या धावपळीचा आणि रसायनयुक्त खाद्यपदार्थांच्या काळात सुद्धा त्यांनी पार केली वर्ष 100 पार केली वर्ष 100 पार केली वर्ष 100 म्हणून मानली नहार केली पार वर्ष 100 मानली नहार केली पार वर्ष 100 कापसाळगावचं रत्न हे मोठं सीताराम केळसकर कापसाळगावचं रत्न हे मोठं सीताराम केळसकर
गाणी वाजवी शान कार्य केली तो मोठी छान केळकर बंधूंच्या वतीने आयोजित केलेला आहे. आता हा कार्यक्रम म्हणजे नुसता शक्तीपुरा नसून तर आपल्या हिंदू धर्माच्या रूढी चालीरीती परंपरा जपून ठेवण्याचा एक मार्ग आहे. शक्तीपुरा असेल, भजन असेल, नमन असेल, यांच्या माध्यमातून आपल्या हिंदू धर्माच्या आणि आपल्या खऱ्या अर्थाने कोकणाच्या संस्कृती टिकून आहेत. आणि म्हणून एकदा केळकर बंधूंसाठी शक्तीपुरा ठेवणं म्हणजे आता सोपं काम नाहीये. 70-80 मनामध्ये खर्च जातो. एकदा सर्वांनी आयोजकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत की ज्यांच्यामुळे तुम्हाला आणि मला इथे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली नाही का. म्हणून गावाची गाणी वाजवी शान कार्य केली गेली छान खरोखर मनाचे दिलदार आणि मानदार ख्याती आहे खरोखर. कापसाल गावचं रत्न हे मोठं सीताराम केलं सुटलं. कापसाल गावचं रत्न हे मोठं सीताराम केलं सुटलं. कापसाल गावचं रत्न हे मोठं सीताराम केलं सुटलं. आहे कापसाल गावचं रत्न हे मोठं सीताराम केलं सुटलं. कापसाल गावचं रत्न हे मोठं सीताराम केलं सुटलं. मंदिर हार देवीचं माल वर्षी शंभर. मंदिर हार देवीचं माल वर्षी शंभर. मला आयोजकांनी कार्यक्रम करण्याची संधी दिली. मी खूप खूप आयोजकांचा केळकर बंधूंचा मनापासून आभार व्यक्त करतो. वैद ही शेळा त्यांना काय ताकीद करून जाणार आहे लक्ष असू द्या. नाही लायकीची बेसूर गायकीची वय दही आहे, दूध आहे का ताक आहे ते तिलाच माहिती. वही दही आहे, दूध आहे, ताक आहे का लोणी आहे, मेला नुसताच पाणी आहे काय माहिती. नाही लायकीची बेसूर गायकीची तुला कळे ना कुठला तर राग, तुला कळे ना कुठला तर राग. दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग, दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग, नाहीतर तोंडाला नावी नाग. दुसऱ्या बारीत शिस्तीत वाग, तोंडाला नावी नाग.
ठिकाणी मला कार्यक्रमाची जी संधी दिली ती केळसकर बंधू यांचं मनापासून आभार मानतोय, कारण त्यांच्या निमित्ताने या Thank you.